कसं आहे, आजकाल तरुण मुलांना संस्कृती कळणं अत्यंत आवश्यक आहे। आपल्या देशाची संस्कृती अत्यंत महान आहे आणि आईवडिलांचं फार मोठं योगदान मुलांना घडवण्यासाठी असते आणि म्हणून हे सगळं कारण नांदेड शहर आज शिक्षणाचा हब बनलेला आहे आणि ह्या नांदेड शहरामध्ये जिल्हाभरातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक मुलं मुली इथं शिक्षणासाठी येतात आणि मग इथं शिक्षणासाठी आल्याच्या नंतर आपले आईवडील किती कष्टातून आपल्याला इथं शिकण्यासाठी ठेवतात हे लेकरांना कळालं पाहिजे आणि लेकरांनी कसं संस्कारक्षम वागलं पाहिजे, भारत देशाची संस्कृती काय आहे हे लेकरांना कळण्यासाठी आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि निश्चित नांदेड जिल्ह्यातील सर्व तरुणांनी ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवून दाद दिलेली आहे। धन्यवाद। गुरुजींनी आणि प्राप्ती टाइम्स जो पेपर आहे या दोघांनी मिळून आज इथं हजारो लोक एकत्रित केली होती। खऱ्या अर्थानं आमच्या देशाला डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन कुठंतरी जो माणूस हरवलेला आहे तो माणूस पुन्हा एकदा आपल्याला परत आणायचा आहे आणि या माणसाची ओळख माणसाला करून द्यायची आहे। त्यानिमित्तानं आज मी इथं आलो होतो। खरोखर मुलांच्या म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, मी काय सांगू, मुलांच्या चांगलं सकारात्मक परिवर्तन होत आहे। लेकरं आईबापाला मिठी मारत आहेत, आतल्या भावना सगळ्या व्यक्त करत आहेत आणि लेकरांना बाप कळत आहे। बस आपल्याला ज्या पद्धतीनं आपण ज्या पदव्या आज आपण लेकरांना देतोय अगदी त्याच पद्धतीनं आपली संस्कृती, आपले संस्कार लेकरांना देणं काळाची गरज आहे। म्हणून बाप समजावून घेताना, आई समजावून घेताना, राष्ट्र महामानव समजावून घेताना ही चळवळ आम्ही उभी केलेली आहे आणि गुरुजींच्या सारखी अशी दिग्गज लोक या मातीत आहेत आणि पुन्हा एकदा नक्कीच येणाऱ्या 1-2 वर्षात परिवर्तन होणार आहे, खूप चांगलं परिवर्तन होणार आहे। झालेला आहे सर। जीवनामध्ये प्रत्येक मी म्हणतो की आई वडील समजून सांगताना त्यांनी एवढं जबरदस्त व्याख्यान केलेलं आहे वसंत ओंकारे सरांनी की हे प्रत्येक जीवनामध्ये वर्षातून 2दा तरी कमीत कमी लेकरांच्या या जीवनावर परिवर्तन घडण्यासाठी हे कार्यक्रम असा असला पाहिजे। आणि मी पण ती तारीख घेण्यासाठीच उभा आहे। साहेबांची भेट झाली आता, पण जबरदस्त कार्यक्रम जे की मुलं खऱ्या वयामध्ये आल्याच्या नंतर म्हणजे 16वे वर्ष ज्या वयामध्ये 10वी 11वीच्या वयामध्ये मुलांचा जे पाया घसरतो हाच खरा जीवनाचा म्हणजे मार्ग, टर्निंग पॉईंटला खरा म्हणजे विद्यार्थी हा बाजूला जातो। ते समजून सांगताना अक्षरशः रडू आलं, म्हणजे प्रत्येकानं रडला, म्हणजे असं एकही माणसाच्या डोळ्यात पाणी आलं नाही असं नाही। प्रत्येक जे माणूस आहे या ठिकाणी आलाय त्या माणसाच्या डोळ्यामध्ये नक्की पाणी आलंय असं मला म्हणायचं आहे। व्याख्यान माझं नाव ईशान खान, मी नांदेड सिटी न्यूजचा संस्थापक संपादक आहे आणि हा जो व्याख्यान आहे हे मुलींसाठी किंवा जे मुलं शाळकरी मुलं, कॉलेजला जाणारी मुलं त्यांच्यासाठी तर अप्रतिम आहेच, पण आमच्यासारख्या लोकांसाठी सुद्धा आमचं जे जीवन पुनरावृत्ती त्यांनी जीवनाची आमचे करून दाखवली आणि जे या गोष्टी त्यांनी सांगितल्या आमच्या आईवडिलांबद्दल, आमच्या कुटुंबाबद्दल, भारतीय कुटुंब व्यवस्था ज्या प्रकारे असते त्याबद्दल सरांनी ज्या प्रकारे व्याख्यान केलेलं आहे, अक्षरशः अंगाला काटे आणणारा हा कार्यक्रम होता आणि असे कार्यक्रम वारंवार व्हायला पाहिजे। विशेषतः नांदेडसारख्या शहरामध्ये जिथे बालगुन्हेगारी, अल्पवयीन मुलांमध्ये जे गुन्हेगारी वाढत आहे त्यासाठी अशा प्रकारचे जे कार्यक्रम जर नांदेडमध्ये होत राहिले तर याच्यावर कुठं ना कुठं समाज प्रबोधनाचं काम होणार आहे आणि म्हणून मला वाटतं की असे कार्यक्रम वेळोवेळी व्हायला पाहिजेत।